हॅलो, गुड मॉर्निंग मंडळी. कसे आहात सर्व? माझी तब्येत 2-3 दिवस ठीक नव्हती म्हणून मी काय व्लॉग टाकले नाहीत आणि त्याच्यामुळे हीटमुळे मला पिंपल्स पण आले आहेत आणि माझा चेहरा सुजलेला होता म्हणून जरा आयसिंग केली फेसला. नाहीतर ना दिवसभर तसा सुजलेला राहतो. आणि इथे बघा लुसी कशी बसली आहे किचनमध्ये माझ्यासोबत. मी आज जेवायला बनवलं टमाटरचं साड आणि भेंडीची भाजी. आणि मी ना जरा इथे मैदा चाळत होती कारण का थोड्या दिवसापूर्वी कडधान्याला टोके लागले होते तर मला भीती वाटत होती मैदाला नाही लागलं ना म्हणून. आणि ही माझ्या हळदीची साडी आहे जी हळदीच्या दिवशी घातली, पण असं बोलतात की म्हणजे 1 वर्षानंतर ती घालायची नसते. सो मग मी ती मम्मीला देणार आहे. आणि घरी आली आणि मिमीने बघा काय केलंय, माझ्या चष्म्याची वाट लावलेली आहे, तुकडे गेलेले आहेत. आता याला घालू कसा मी? हे बघा कसं कसं मला समजत नाही मिमी काय करते. मला करायचं होतं थोडं काम, त्यासाठी सुई धागा वळत होती. पहिल्यांदा असं झालं की फर्स्ट टाइम सुई धागा चांगला वळलाय आणि काम करता करता भूक लागली म्हणून जरा पपई खाल्ला, गोड होता. आणि मग संध्याकाळी आम्ही दोघं गेलो बाहेर, थोडं मार्केटमध्ये पण जायचं होतं. सूर्य किती छान दिसत होता बघा ढगांच्या आड लपलेला. आम्ही दोघांशी चालताना अशी सावलीमध्ये असं मस्ती चालू होती आणि इथे फटाका दिसला मला. हा फटाका मला दिवाळीमध्ये बघायचा होता आणि फायनली मला दिसला. एवढी एक्सायटेड झाली होती. मग घरी आली, फ्रेश पाव आणले होते आणि आज मी बनवलेली अंडे का अंडा अंडा अंडे का फंडा म्हणजे मी बुर्जी बनवणार होती. खूप दिवस झाले खायचं होतं सर, मस्तपैकी बुर्जी बनवली. आणि मला हे पाव आणले ना की त्याच्यामधलं जे सॉफ्ट भाग असतं ना ते असंच खायला मला भरपूर आवडतं. कोणाकोणाला आवडतं कमेंट कर, नक्कीच सांगा मला. मग काय ताव मारला बुर्जीवर, मस्त चीअर्स केलं आणि मस्त बुर्जी खाल्ली. ओके बाय, याच्यासाठी एवढंच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.